आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय सुलतान इब्राहिमला शरणात घेणं. अल्लाह अकबरजी जिंदा बाबा अल खिजरचा वेश धारण करून पुन्हा पुन्हा सुलतान इब्राहिमला समजावले. सम्मनचा जन्म पूर्ण करून शरीर त्याग केला. तोच जीव पुढच्या जन्मात नौशेर खान पुन्हा राजा बनला. इराकमध्ये एक बलख नावाचे शहर होते. त्या शहरामध्ये त्याची राजधानी होती. राजाचे नाव सुलतान अब्राहिम अधम होते. त्या आत्म्याने सम्मनच्या जन्मामध्ये जी श्रद्धेने भक्ती केली होती त्या कारणाने मानव जन्म मिळत येत होते. तसेच जे दान केले होते त्याच्या मोबदल्यात राजा बनत राहिला. त्याचे सर्वात मोठे दान 3 शेर पीठ होते जे मुलाची कुर्बानी देऊन केले होते. त्याच कारणाने तो धनवान राजा बनत राहिला. कधी नौशेर खानच्या जन्मामध्ये कबीर परमेश्वर जी यांनी दान करण्याचे कारण निर्माण करून त्याच्याकडून दान करविले, ज्या कारणाने देखील तो बलखचा धनवान राजा बनला. 18 लाख घोडे होते व इतर हिऱ्या मोत्यांची कमतरता नव्हती. एका पादत्राणाच्या जोडीवर 2.5 लाखांचे हिरे लावलेले असायचे. म्हणतात 16,000 स्त्रिया त्यांच्याकडे होत्या. ऐश मौज करत होता. शिकार करायला जायचा तर खूप जीव हिंसा करायचा. एक दिवस राजाच्या महालाजवळ कोण्या भक्ताच्या घरी काही संत आले होते. त्यांनी सत्संग केला. राजाने रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या माळ्यावर बसून पूर्ण सत्संग श्रवण केला. परमात्मा यांच्या भक्तीची प्रबळ प्रेरणा झाली. सकाळी आपल्या मंत्र्यांना म्हटले की एखाद्या चांगल्या संताची माहिती काढा, माझी भेट करून द्या. एक ढोंगी बाबा मोठा प्रसिद्ध होता. राजाला त्याच्याजवळ घेऊन गेले. राजा त्याने सांगितलेल्या मार्गानुसार भक्ती करायला लागला. राजाच्या बोटामध्ये एक मौल्यवान छाप अंगठी होती. ढोंगी बाबा दिखावा तर करत होता की तो धनाला हात नाही लावत. असे वाटे की मोठा त्यागी बैरागी आहे, परंतु होता धूर्त. सुलतानही त्याच्यावर प्रभावित होता. त्या बाबाने आपल्या वैयक्तिक सेवकाला म्हटले की ज्या सोनाराने राजा अब्राहिमची अंगठी बनवली आहे त्या सोनाराकडून तशीच अंगठी नकली हिरेमोती लावून नकली सोन्याची बनवून आण. नकली अंगठी एकदम तशीच तयार केली. एक दिवशी राजा संताजवळ गेला. संताने नौका विहाराची इच्छा व्यक्त केली. सुलतान अब्राहिम अधमने नौका विहाराची व्यवस्था केली. तलावाच्या मध्यभागी जाऊन बाबा म्हणाला, राजन, तुमची अंगठी खूप सुंदर आहे, दाखवा जरा. राजाने अंगठी काढून संताच्या हातात दिली. ती बाबा पाहू लागला. नजर चुकवून अंगठी बदलून दिली. राजा म्हणाला की तुम्हाला हवी असेल तर घ्या ही अंगठी, नाहीतर दुसरी बनवून देतो. बाबा म्हटले, अरे साधू संतासाठी तर ही माती आहे, माती. हे बोलून नकली अंगठी तलावात फेकून दिली. राजाला पूर्ण विश्वास झाला की हा साधू खरंच त्यागी आणि बैरागी आहे. काही दिवसानंतर त्या ढोंगी बाबाचे सत्य उघडकीस आले. त्याचे गुपित जाणणाऱ्या शिष्याने राजाला सांगितले की तुमची अंगठी अशा अशा प्रकारे त्या बाबाने चोरली आहे. ती त्याच्या जवळ आहे. जेव्हा राजाला ती अंगठी त्याच बाबाच्या झोपडीमध्ये जमिनीमध्ये गाडलेली मिळाली तर खूप दुःख झाले आणि साधू संतावरचा विश्वास उडाला. त्या ढोंगी बाबाला जेलमध्ये टाकले. नंतर तर राजाने आपल्या राज्यातील सर्व संत महात्म्यांना बोलावून त्यांना प्रश्न केले की जर तुम्ही परमेश्वर प्राप्त केला असेल तर मलाही मिळवून द्या. याचे उत्तर कोणाजवळ नव्हते. एक संत म्हणाला की तुम्ही 1 ग्लास दूध मागवा. दुधाचा ग्लास नोकराने आणून दिला. संताने दुधामध्ये बोट घातले आणि राजाला म्हणाले, राजन, तुमच्या दुधामध्ये तूप नाहीये. राजा म्हणाला, दुधापासून तूप प्राप्त करण्याची एक विधी आहे. अगोदर दूध गरम करून थंड केले जाते, मग विरजण लावले जाते, त्याचे दही बनते, नंतर घुसळतात, तेव्हा तूप निघते. ते संत म्हणाले, सुलतानजी, ज्या प्रकारे दुधापासून तूप प्राप्त करण्याचा विधी आहे तसाच मानव शरीरापासून परमात्मा प्राप्तीचा विधी आहे. त्या विधीने परमात्मा प्राप्त होत असतो. गुरु करा, साधना करा. राजाच्या मनामध्ये गुरुच्या विषयी द्वेष होता. तो सर्वांना त्याच दृष्टिकोनातून पाहत असे. सर्व महात्म्यांना त्याने जेलमध्ये टाकले. सर्वांकडून दळणदळून घेतले जात होते. सर्व साधू परमात्मा यांच्यासाठीच तर घर परिवाराचा त्याग करून निघालेले असतात. भक्तीचा योग्य मार्ग न मिळाल्याने मानपानाची इच्छा आपोआपच होते
आणखी शिष्य बनविणे, चांगले मोठे आश्रम बनविणे हा नाद लागून जातो. परंतु परमेश्वराचे चांगले आत्मे असतात ते परमेश्वरासाठी प्रयत्नशील असल्या कारणाने परमेश्वर यांची त्यांच्यावर कृपा असते. त्यांना सत्य ज्ञान देण्यासाठी वेश बदलून परमात्मा त्यांना समजवतात, परंतु कालच्या जाळ्यामध्ये आंधळे होऊन मानत नाहीत. परमात्मा सर्वांचा पिता आहे. ते बालक समजून क्षमा करत राहतात, तरी देखील त्यांना मदत करत राहतात. लीला नंबर 1. जेलमध्ये दुःखी भक्तांची हाक ऐकून त्यांना सोडवण्यासाठी तसेच आपल्या परमभक्त संमनला कालच्या जाळ्यामधून काढण्यासाठी परमेश्वर कबीरजी एका रेड्यावर बसून सुलतान अधमच्या राजदरबारी कार्यालयामध्ये पोहोचले. साधू वेशामध्ये परमेश्वरास पाहून अब्राहिम सुलतानने विचारले, तुम्ही कशासाठी आले आहात? परमेश्वरजी म्हणाले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलो आहे. अब्राहिमने प्रश्न केला की मला सांगा, देव कसा आहे? जर देवाबरोबर तुमची भेट झाली असेल तर माझी पण भेट करून द्या. कबीरजी यांनी रेड्याला म्हटले, सांग रे रेड्या, अल्लाह कसा आहे? कोठे आहे? देवाची शपथ खरं सांग. रेडा मनुष्यासारखा बोलला, म्हणाला, अब्राहिम माझ्या पाठीवर बसला आहे तो अल्लाह अकबर आहे. रेड्याला बोलताना पाहून राजाला आश्चर्य वाटले आणि प्रभावितही झाला. विचार करायला लागला की हा कोणी ठग असू शकतो. परमेश्वर रेड्यासोबत अंतर्धान झाले. अब्राहिमला चक्कर आली. परमात्मा तुरुंगासमोर उभे राहिले. शिपायांना आदेश होता, कोणीही साधू भेटला तर त्याला तुरुंगामध्ये टाका. त्यांनी परमात्मा यांना तुरुंगामध्ये बंद केले. शिपाई म्हणाले की जात्यावर धान्य दळा. इतर साधूही जात्यावर दळण दळत होते व रडतही होते. कबीर साहेब यांनी शिपायाला म्हटले की आम्ही कैदी एक काम करू आणि एक काम शिपाई करतील. आम्ही जातं चालवू तर जात्यामध्ये धान्य म्हणजे गहू, चना, बाजरी शिपाई टाकतील, नाहीतर आम्ही धान्य टाकू, तुम्ही जातं चालवा. शिपायांनी क्रोधित होऊन म्हणाले की आम्ही धान्य टाकू, तुम्ही जातं चालवा. कबीरजी यांनी सर्व संतांना उभे राहायला सांगून आपल्या जात्याला छडी लावली. त्याच वेळी सर्व 360 जाते स्वतः फिरू लागले. परमात्मा म्हणाले, शिपाई दादा, टाका धान्य, दळा जेवढे पाहिजे तेवढे. साधूंना म्हणाले, तुम्ही डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. नंतर कबीर परमेश्वरजी म्हणाले, आता डोळे उघडा. डोळे उघडले तर सर्व तुरुंगाबाहेर बलक शहराच्या दूर जंगलामध्ये उभे होते. कबीर परमेश्वरजी म्हणाले, तुम्ही या राजाच्या राज्याला सोडून दूर निघून जा. सर्व भक्तजन परमेश्वराला प्रणाम व धन्यवाद करून पळून दूर निघून गेले. राजाला माहीत झाले की एक सिद्ध फकीर आला होता. सर्व कैद्यांना सोडवून घेऊन गेला. जाताना दिसला नाही. एका जात्याला छडी लावली. सर्व 360 जाते चालायला लागले. राजा तुरुंगामध्ये गेला. चालते जाते पाहून थक्क राहिला. नंतर गिरण्या बंद झाल्या. राजा विचारांमध्ये हरवला. लीला नंबर 2. काही दिवसानंतर परमेश्वर कबीरजी एका उंट चारणाऱ्या ग्रामीणासारखा वेश बनवून हातात एक लांब काठी घेऊन राजाच्या महालाच्या छतावर प्रकट झाले. रात्रीची वेळ होती. राजा झोपलेला होता. परमेश्वर यांनी छतावर काठीने जोर जोराने मारण्यास सुरुवात केली. सुलतान अब्राहिम झोपेतून जागा झाला. नोकरांवर रागावला, हे कोण आवाज करीत आहे? आणा त्याला पकडून. नोकर वर गेले. एक उंट चारणाऱ्याला छतावरून पकडून सुलतानाच्या समोर आणले. राजाने विचारले, तू कोण आहेस? माझ्या महालाच्या छतावर काय करीत आहेस? परमेश्वरजी म्हणाले की मी एक उंट सांभाळणारा कारवान आहे. माझा एक उंट हरवला आहे. त्याला छतावर शोधत आहे. सुलतान अधम म्हणाला, हे भोळ्या माणसा, छतावर उंट कसा चढू शकेल? असे तर कधीच झाले नसेल. जंगलामध्ये जाऊन उंटाला शोध. परमेश्वर कबीरजी म्हणाले की हे अब्राहिम, जसा उंट छतावर नसतो न छतावर कधी मिळेल, उंटाला जंगलात शोधले पाहिजे. अशाच प्रकारे परमात्मा राजगादीवर बसून ऐश आराम मौज मस्ती करून मिळत नाही, तो मिळतो संतांद्वारे. एवढे बोलून कबीर परमेश्वरजी अंतर्धान पावले. सुलतान अधम बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. मंत्री तसेच राण्यांनी एक तंत्रमंत्र करणारा बोलविला. त्याने राजाच्या उजव्या हाताला ताईत बांधला आणि सांगितले की यांच्यावर भूतप्रेताची सावली आहे, ठीक होईल. राजाचे मन राज्यकारभारामध्ये लागत नव्हते. तो उदास राहू लागला. राजाने काही संतांना पुन्हा कैद करून ठेवले होते. परमेश्वर पुन्हा तुरुंगात गेले.
त्याचप्रमाणे त्यांनाही तुरुंगातून बाहेर काढले. यावेळी सर्व कैद्यांना म्हटले की तुम्ही सर्व उभे राहून डोळे बंद करा, काही वेळ अल्लाचे चिंतन करा, त्यानंतर जातं चालवू. जातं सहजपणे चालेल. सर्व कैदी उभे राहून अल्लाचे चिंतन डोळे बंद करून करू लागले. परमेश्वर यांनी एका जात्याला काठी छडी लावली. सर्व जाते चालू लागले. परमात्मा कबीरजी म्हणाले की डोळे उघडा. सर्वांनी डोळे उघडले तर स्वतःला बलख नगरापासून दूर तुरुंगाच्या बाहेर जंगलात उभे पाहिले. अल्लाह म्हणाले की पुन्हा या सुलतानाच्या राज्यसीमामध्ये येऊ नका. त्यानंतर राजाने साधू संतांना तुरुंगात टाकणे बंद केले होते, परंतु भीतीमुळे कोणीही साधू महात्मा त्याच्या राज्यात येत नव्हते. कबीर परमेश्वरजी सुद्धा हेच इच्छित होते की हे नकली गुरु इथे येऊ नयेत, कुठे राजाला भ्रमित करून माझ्यापासून दूर करू नयेत, म्हणून त्यांना या विधीपासून दूर ठेवायचे होते. काही वेळानंतर राजा सामान्य झाला आणि ऐश आरामात राहू लागला. लीला नंबर 3. परमात्मा कबीरजी आपल्या गुणानुसार पुन्हा एक लीला करण्यासाठी आले. एक यात्री म्हणजे यात्रीकरूचे रूप बनवून काखेत कपड्यांचे बोचके ग्रामीण वेशभूषेमध्ये संध्याकाळच्या वेळी सुलतानाच्या घरी आले. सुलतान घराच्या दारात अंगणात खुर्ची टाकून बसला होता. राजाने विचारले, आपण येथे का आलात? परमात्मा कबीरजी म्हणाले की मी एक यात्रेकरू आहे. रात्रीकरिता आपल्या धर्मशाळेत सरायमध्ये थांबायचे आहे. एका रात्रीचे भाडे किराया सांग, किती घेशील? सुलतान इब्राहिम अधम हसला आणि म्हणाला की हे भोळ्या यात्रेकरू, ही धर्मशाळा नाही, हा तर माझा महाल आहे. मी या नगरीचा राजा आहे. परमात्मा बंदी छोड दयेचा सागर असलेल्या परमात्मा यांनी प्रश्न केला, तुमच्या अगोदर या महालात कोण राहत होते? सुलतान इब्राहिम अधमने उत्तर दिले की माझे वाडवडील इत्यादी राहत होते. प्रश्न प्रभूंचा, ते कोठे आहेत? मी त्यांना पाहू इच्छितो. उत्तर सुलतानचे, ते तर मरण पावले. परमात्मा यांनी प्रश्न केला की आपण किती दिवस या महालात राहणार आहात? उत्तराच्या ठिकाणी सुलतानने चिंतन केले आणि म्हणाला, मला सुद्धा मरायचे आहे. परमेश्वर म्हणाले की हे भोळ्या जीवा, ही सराय म्हणजे धर्मशाळा नाही तर काय आहे? तेरे बाप दादा पड पीढ़ी वे बसे इसी सराय में गिद्दी, ऐसे ही तू चल जाई ताते हम महल सराय बताई, अब तू तख्त बैठ कर भूली तेरा मन चढ़ने को सूली. एवढे बोलून परमात्मा गुप्त झाले. सुलतान बेशुद्ध झाला. खूप वेळाने शुद्धीवर आला. दुसऱ्या मौलवीला बोलावले. त्याने डाव्या बाजूवर ताईत बांधून तंत्रमंत्र केले, म्हटले की आता काही नाही होणार व निघून गेला. लीला नंबर 4. काही दिवसांनी राजा स्थिर झाला, पुन्हा मौजमस्ती करू लागला. दिवसाच्या वेळी राजा इब्राहिम आपल्या 9 लखा, ज्यामध्ये 9 लाख फळदार वृक्ष वेगवेगळ्या प्रकारचे लावले जात होते, त्यास 9 लखा बाग म्हणत होते. बागेत झोप घेत असे. सेविका त्याचा बिछाना घालत होत्या. फुलांचे गुच्छ चहूकडे ठेवत होत्या. सेविकांचा पेहराव राण्यांपेक्षा वेगळा असायचा. सर्व सेविकांचा पेहराव एकसारखा असायचा. दीनदयाळू कबीरजी यांनी त्या आपल्या प्रिय आत्मसंबंधच्या जीवाला कालच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी काय काय उपाय करावे लागत होते. एक दिवस परमेश्वर कबीरजी यांनी सेविकेचा वेश बनविला, स्त्रीरूप धारण केले. बागेमध्ये राजाचा बिछाना पलंग घातला. फुलांचे गुच्छ अत्यंत सुंदर रीतीने लावून ठेवले आणि स्वतः त्या पलंगावर झोपले. राजा इब्राहिम आला तर त्याने पाहिले, एक सेविका म्हणजे खवासी माझ्या पलंगावर झोपली आहे. हिला माझी जरा सुद्धा भीती वाटत नाही. सुलतानने त्याच वेळी चाबूक घेतला व झोपलेल्या परमेश्वराच्या कमरेवर 3 वेळा मारला. कमरेवर 3 व्रण पडले. चामडी सोलून निघाली. सेविकेच्या वेशात परमात्मा पलंगावरून खाली उतरले. 1 वेळा रडण्याचे नाटक केले व नंतर जोरजोरात हसू लागले. सेविकेला एवढी इजा होऊनही हसताना पाहून इब्राहिम आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की सेविका तर बेशुद्ध व्हायला हवी होती किंवा मरून जायला हवी होती. राजाने वेशधारी सेविका रूपातील परमात्मा यांचा हात पकडला आणि विचारले की रांडे, कशासाठी हसत आहेस? परमात्मा म्हणाले की मी या अंथरुणावर काही क्षण 24 मिनिटे झोपली आहे, विश्राम केला आहे. काही मिनिटांच्या विश्रांतीची शिक्षा मला 3 फटकारे मिळाले आहेत. माझ्या शरीराची चामडी सुद्धा सोलली आहे. मी यासाठी हसत आहे की जो या गलिच्छ पलंगावर दिवस रात्र झोपतो त्याचे काय हाल होतील. मला तुझ्याबद्दल खूप दया येते भल्या माणसा.
मैं एक घड़ी सेज पर सोई, ताते मेरा यह हाल होई। जो सोवै दिवस और राता, उनका क्या हाल विधाता। गैब भये ख्वासा, सुल्तानी भये उदासा। यह कौन छलावा भाई, या का भेद समज ना आई। हे दृश्य पाहून सुलतान अधम अचेत झाला. उठला तेव्हा विचार केला की हे काय होत आहे, मला कळत नाही. लीला नंबर 5. काही काळानंतर मंत्री राणी असं म्हणाले की राजाला शिकार करायला घेऊन जा. काही दिवसापर्यंत जंगलात राहा, यांच्या मनातील चिंता कमी होईल असेच केले गेले. पहिल्या दिवशीच दुपारपर्यंत एकही प्राणी मिळाला नाही. राजाला हे सर्व चांगले वाटत नव्हते. जंगलामध्ये तर हरणाचे कळपच कळप असतात. आज एक पण हरिण नाही आले. अचानक एक हरिण दिसले. राजा म्हणाला, हे हरिण निसटून जायला नको. ज्याच्या जवळून निघून जाईल त्याची काही खैर नाही. पाहता पाहता हरिण राजाच्या घोड्याच्या खालून निघून जंगलाच्या दिशेने पळून गेले. राजाने लाजिरवाणे होऊन घोडा त्याच्या मागे मागे पळवला. दूर जाऊन हरिण जंगलामध्ये लपले. राजा तसेच घोड्याला खूप तहान लागली होती. जीव जायला झाला. अल्लाहकडे जीव वाचवण्यासाठी पाण्याची याचना केली. परत आपल्या थांबलेल्या ठिकाणी निघाला. ठिकाण 1 तास दूर होते. तिथपर्यंत जिवंत राहणे कठीण होते. काही दूर गेल्यावर डावी उजवीकडे पाहिले तर एक जिंदा बाबा बसलेले दिसले. जवळच स्वच्छ पाण्याचे छोटे जलाशय होते. त्याच्या चारही बाजूला फळदार वृक्ष होते. मधुर फळे लागली होती. राजाच्या जीवनाच्या आशा पल्लवित झाल्या. पाणी प्यायले, काही फळे खाल्ली. घोड्याला पाणी पाजून झाडांना बांधले. जिंदाबाबाकडे पाहिले तर त्यांच्या जवळ 3 सुंदर कुत्री बांधून ठेवली होती. एक कुत्रा बांधण्याची साखळी चेन सोबतच ठेवली होती. सुलतानाने फकीराला सलाम वालेकुम केला. फकीराने पण उत्तरात वालेकुम सलाम म्हटले. राजा म्हणाला, हे फकीरजी, आपण या 3 कुत्र्यांचे काय कराल? यातील 2 मला द्या. फकीरजी म्हणाले, हे कुत्रे मी कोणाला देऊ शकत नाही. यांना मला पाठ शिकवायचा आहे. हे तिघेही बलख शहराचे राजा होते. मी त्यांना समजावत होतो की तुम्ही अल्लाहची आठवण करत जा. या संसारात कायम राहणार नाही. मेल्यानंतर कुत्र्याचे जीवन प्राप्त कराल. आता तुम्ही नान, पुलाव, काजू, किशमिश, मनुका, ताक, खीर, हलवा, फळे खात आहात. हे आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याचे तसेच भक्तीचे फळ मिळाले आहे. जर या मानव जीवनामध्ये भक्ती नाही केली तर कुत्रा इत्यादींच्या प्राण्यांच्या जीवनात कष्ट भोगावे लागतील. खाण्यासाठी हे चांगले भोजन मिळणार नाही. उष्टे तुकडे खावे लागतील. विष्ठा खावी लागेल. घाण नाल्यातील पाणी प्यावे लागेल. जेव्हा राजा होते तेव्हा यांनी माझ्या गोष्टीवर अजिबात लक्ष नाही दिले. हा विचार करत होते की हा फकीर मूर्ख आहे. राज्य कोण सांभाळणार? राण्यांचे काय होईल? आता हे तिघेही कुत्रे झाले आहेत. पहा, मी काजू, बदाम, किशमिश घालून बनवलेले हलवा, खीर यांच्या समोर ठेवली आहे. यांना खाऊ देत नाही. दाखवतो. जेव्हा हे खाण्याचा प्रयत्न करतात तर मी यांना मारतो. असे म्हणून परमेश्वरजी यांनी जी एक लोखंडाची साखळी जमिनीवर ठेवली होती ती उचलून कुत्र्यांना मारणे सुरू केले. कुत्री ओरडायला लागली. परमेश्वर म्हणाले की खा ना हलवा, खा. मी खाऊ घालतो तुम्हाला. उष्टे कोरडे तुकडे देईन तुम्हाला. ए घोडेवाले दादा, ही जी रिकामी साखळी ठेवली आहे ही सांगू कशासाठी आहे? जो बलख शहराचा राजा सुलतान इब्राहिम इब्न अधम आहे तो सुद्धा संसार तसेच राजाच्या तामझामावर आंधळा होऊन अल्लाहला विसरला आहे. आता त्याच्या लक्षात नाही की मरून कुत्रा पण बनेल. त्याला खूप वेळा समजावले आहे की भक्ती कर. या महालरूपी धर्मशाळेमध्ये नेहमी राहता येणार नाही. परंतु त्याला देवाची काही भीती नाही. तो तर स्वतः देव बनून निर्दोष फकीरांना दंडित करत आहे. मी तर येथे दूर बसलो आहे म्हणून वाचलो आहे. तो राजा मरेल, भक्तीविना कुत्रा बनेल. त्याला आणून या साखळीला बांधेन. जिंदा फकीराच्या मुखातून हे वचन ऐकून कुत्र्याच्या रूपातील आपल्या पूर्वजांची दुर्दशा पाहून इब्राहिम कापू लागला आणि म्हणाला की हे फकीरजी, बलख शहराचा राजा मीच आहे. मला माफ करा. असे म्हणून फकीराच्या चरणात पडला. काही वेळानंतर उठला. पाहिले तर तिथे ना जिंदाबाबा होते, ना जलाशय, ना बाग होती, ना कुत्रे होते. सुलतान याला स्वप्न देखील मानू शकत नव्हता, कारण घोड्याचे पाय अजूनही भिजलेले होते. काही फळे तोडून ठेवली होती, ती पण सुरक्षित होती. सुलतानला समजण्यास वेळ लागला नाही. घोड्यावर चढला आणि आपल्या छावणीकडे आला. तोंडाने बोलू शकला नाही.
हातानेच इशारा केला, सामान बांधा आणि चला शहराकडे. काही मिनिटातच काफिला बलख शहराकडे निघाला. लीला नंबर 6. घरात एका खोलीमध्ये बसून रडू लागला. राण्यांनी मंत्र्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की हे तर असेच होत राहते. पट्टराण्या म्हणत होत्या की अशा गोष्टी तर स्त्रियांच्या सोबत होतात, आपण तर पुरुष आहात, हिम्मत ठेवा, आपण तर प्रजेचे पालक आहात. तेवढ्यात एक कुत्रा आला. त्याच्या डोक्यावर जखम होती, त्यामध्ये किडे चावत होते. कुत्रा म्हणाला, हे सुलतान अब्राहिम, मी पण राजा होतो. जेवढे प्राणी शिकारीमध्ये मारले तसेच एका राजासोबत युद्धामध्ये सैनिक मारलेत, ते आज त्यांचा बदला घेत आहेत. माझ्या डोक्यावर किडे बनून मला खात आहेत. मी काही करण्यायोग्य नाही. हीच दशा तुझी होईल. आपले भविष्य बघ. तुझ्या मागे मागे परमात्मा भटकत आहे. तू परिवार राज्याच्या मोहात आपले जीवन नष्ट करीत आहेस. ही लीला पण स्वयं परमेश्वर कबीरजी यांनी केली होती. हा शेवटचा झटका होता अब्राहिमला दलदलीतून काढण्याचा. त्याच रात्री तोंडावर काळीशाई फासून एका अंगावर एक शाल गुंडाळली. मग एक उशी, एक तांब्या, एक पातळ गादी म्हणजे बिछाना घेऊन घरातून कमद रस्त्याने मागून उतरून निघाला. कमद म्हणजे एक मोठी दोरी ज्याला 2-2 फुटावर गाठी मारलेल्या असतात, ज्याच्याद्वारे आपत्तीच्या वेळी छतावरून उतरता येते. लीला नंबर 7. रस्त्यात एक माळीण बागेच्या बाहेर बोरे विकत होती. सुलतानाला भूक लागली होती. अख्खी रात्र पायी चालत होता. माळिनीला बोराचा दर विचारला तर माळीण म्हणाली की एका आण्याचा 1 शेर 1 रुपयामध्ये 16 आणे असत. 1 शेर म्हणजे 1 किलोग्रॅम. राजाच्या जवळ आणा नव्हता. त्याने जे जोडे घातले होते त्या जोड्याची किंमत त्यावेळी 2.5 लाख रुपये होती. त्यावर हिरे माणिक जडले होते. राजा म्हणाला, माझ्याकडे 1 आणा किंवा 1 रुपया नाही. हा जोडा आहे, याची किंमत 2.5 लाख रुपये आहे. हे दोन्ही घ्या, मला भूक लागली आहे. 1 शेर बोरे वजन करून द्या. माळीण 1 शेर बोरे वजन करून अब्राहिमच्या शालीच्या पदरात टाकू लागली तर 1 बोर खाली पडले. ते बोर उचलण्याकरिता माळिनीने पण हात पुढे केला आणि अब्राहिमने देखील माळिनीच्या हातातील बोर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दोघेही बोर आपलेच आहे असा दावा करू लागले. त्याच वेळी कबीर परमेश्वरजी प्रकट झाले आणि म्हणू लागले, अरे अडाण्या, ही तर मूर्ख आहे, जिला एवढाही विवेक नाही की एका बोरासाठी त्या व्यक्तीशी भांडण करत आहे ज्याने 2.5 लाख रुपयांचे जोडे सोडले. हे मूर्ख, 2.5 लाखाचे जोडे सोडत आहेस आणि एका पैशाच्या बोरासाठी भांडण करत आहेस. हा कसला त्याग आहे तुझा? विवेकाने काम कर. असे म्हणून परमात्मा यांनी सुलतान अधमच्या तोंडावर चापट मारली आणि परमात्मा अंतर्धान झाले. आयुष्याचा प्रवास असाही असू शकतो. सुलतान पुढे गेला आणि पाहिले की एक गरीब व्यक्ती मातीच्या ढेकळावर डोके टेकवून जमिनीवर झोपला आहे. त्याच वेळी उशी व अंथरूण फेकून दिले. पुढे पाहिले की एक व्यक्ती नदीतील पाणी ओंजळीत घेऊन पित आहे. तांब्याही फेकून दिला. कालच्या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसाला समजावून सांगणे. वाटेत पाऊस सुरू झाला. गार वारा वाहू लागला. अब्राहिमने एक झोपडी पाहिली जी एका शेतकऱ्याची होती. त्याच्याजवळ 2 बिघा जमीन बिना सिंचनाची होती. एक म्हातारी गाय होती जी 4-5 वेळा व्यायलेली होती. एक तिरळी स्त्री होती. गार वाऱ्यामुळे होणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी अब्राहिम अधम सुलतान त्या झोपडीच्या मागे जाऊन झोपला. रात्री पती पत्नी दोघे बोलत होते की पाऊस चांगला झाला आहे, गायीला चारा भरपूर होईल, आपल्याला खाण्यासाठीही चांगले पीक येईल. आपला थाट असा होईल की जसा बलक बुखारेच्या बादशहाचा पण नाही. सुलतान अब्राहिम अधमने हे सर्व संभाषण ऐकून त्यांच्या बुद्धीवर दगड पडले असे मानून त्यांना भविष्यातील दुःखाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने सूर्योदय होईपर्यंत तेथेच थांबला. सकाळी उठल्यावर त्यांच्या झोपडीच्या दारात उभे राहून नमस्कार केला. दोघे पती-पत्नी झोपडीतून बाहेर आले. अब्राहिम त्यांना भक्ती करण्यासाठी आणि मायेपासून दूर राहण्यासाठीचे ज्ञान देऊ लागला. म्हणाला की तुमच्याकडे तर एक गाय आहे, एक स्त्री आहे, 2 बिघा जमीन आहे. तुम्ही यातच अडकलेले आहात. हाच बलखच्या बादशहापेक्षा अधिक थाट आहे असे मानत आहात. हा तर काही दिवसांचाच उत्सव आहे. तुम्हाला गुरुजींकडून उपदेश मिळवून देतो, तुमचे जीवन धन्य होईल. मीच बलख शहराचा सुलतान अब्राहिम अधम आहे. मी ते राज्य सोडून परमात्मा यांच्या प्राप्तीसाठी निघालो आहे.
ते म्हणाले की आम्हाला तर वाटत नाही की तुम्ही बलख शहराचे राजे आहात. जर असे असेल तर तुझ्यासारखी मूर्ख व्यक्ती या पृथ्वीवर नाही. तुमच्या शिकवणीची आम्हाला आवश्यकता नाही. सुलतान म्हणाला की गरीब, रांडी ठांडी नातजे ये नर कहिये काग, बलख बुखारा त्याग दिया थी कोई पिछली लाग. यानंतर अब्राहिम अधम पृथ्वीचा सुलतान तर राहिला नाही, परंतु भक्तीचा सुलतान मात्र झाला, भक्तराज बनला. त्यामुळे त्याला सुलतान किंवा प्रेमाने सुलतानी नावाने प्रसिद्धी मिळाली. पुढच्या कथांमध्ये त्यांना केवळ सुलतान या नावाने लिहिले आणि बोलले जाईल. जसे धर्मदासजी यांना धनी धर्मदास म्हटले जाऊ लागले, ते भक्तीचे धनी होते. तशी संसारातील धनाची पण काही कमतरता नव्हती. सुलतानाला परमेश्वर भेटले आणि प्रथम मंत्र दिला व म्हटले की नंतर तुला सतनाम आणि मग सार शब्द देईन. कबीर सागरच्या अध्याय सुलतान बोध मध्ये पान नंबर 62 वर प्रमाण आहे. प्रथम पान प्रवाना लेई, पीछे सार शब्द तोई देई. तब सदगुरु ने अलख लखाया, करी परतीत परम पद पाया. सहज चौका कर दिन्हा पाना, काल का बंधन तोड बगाना. विचार करा, त्यावेळी अब्राहिम जवळ ना आरती पाठ करण्यासाठी धन होते ना इतर सुविधा होत्या. हा कबीरजी यांचा खरा दीक्षेचा विधी आहे, ज्यामध्ये आरती चौका म्हणजे पूजेची मांडणी, लाखो किंवा हजारांचे सामान, नारळ इत्यादींची काही गरज नाही. ते तर नंतर जर कोणी पाठ करू इच्छित असेल तर करेल. अन्यथा दीक्षाविधी फक्त मंत्रित जल तसेच गोड पदार्थ, खडी साखर, गूळ, खांडसरी यासह दिली जाऊ शकते. सतनाम तसेच सार शब्द मध्ये पान म्हणजे पेय पदार्थ नाही दिले जात. केवळ दीक्षा मंत्र सांगितला आणि समजावला जातो. संत गरीबदासजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा राज्य यांना कबीर परमेश्वरजी भेटले होते. त्यांना दिव्यदृष्टी प्रदान केली होती. त्याच आधारावर संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की गरीब, हम सुल्तानी नानक तारे, दादू को उपदेश दिया, जाति जुलाहा भेद न पाया, काशी माहे कबीर हुआ. गरीब, अनंत कोटि ब्रह्मांड का एक रति नहीं भार, सदगुरु पुरुष कबीर है, कुल के सृजनहार.